ज्ञानदेव काशीद वर लाईव्ह चालू आहे, सगळ्यांनी लिंक घ्या. हा थोडं असं बरं सरण त्यांनी आले का कुठे ठीक करा सुरू करायचं का. 3 विषय घेऊ. काढलेले आतापर्यंतचे जे JR आहेत त्यात काय बदल करायचा. दुसरं पुढील जे आता JR काढायचे ते कसे काढायचे. आणि तिसरा विषय घेऊ SOP काढली त्याच्यात काय बदल करायचे सांगा, मी लिहून घेतो. हेच विषय ना मूळ. हा 3 मूळ आले ना विषय. खाली बसून घ्या सगळे जण. खाली बसून घ्या थोडं. ऐका ना, हवा येत नाही, बसून घ्या खाली. खाली बसून घ्या. खाली मी बसून ऐकायला मिळणार नाही. बसा दादा साहेब, बसा खाली. ए दादा बसा खाली. बसा बसा सगळे बसा. अलीकडून बसा तिच्यावर. ती अलीकडे हा ती अलीकडे. हा सांगा म्हणलं ना, करा म्हणलं सुरू. मी बोललो मला लय वेळ नाही बोलता येणार. मला लय वेळ नाही बोलता येणार. मला अभ्यासकांना दिलेला शब्द मी पाळला की 16 तारखेला बोलवलंय या म्हणून. जे आले त्यांचे बोलला मला ताबडतोब ऍडमिट व्हायचं. उद्या तुम्हीच म्हणले असते ते ऍडमिट होते, आम्हाला यायचं होतं. म्हणजे कारण नाही ठेवले, मी वाट नाही ठेवली. नाही अभ्यासक आले तरी आम्हाला गरीबाला जसं पाहिजे तसं मी करूनच घेणार 29 लाख. आणि आले तरीही करून घेणार. मी जागेवरच घेणार आहे. मी आता जागेवरच ठरवणार आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत. चल दी ते JR फेर मला नाही माहित चुकलाय का बरोबर आलाय. नोंदी इतक्या आहेत ना, आणि चल दी. अभ्यासकांना विश्वासात घेऊन हे करून बराच वेळ गेला. काही येतात काही नाही. मी माझ्या भूमिकेत चालणार आहे. 29 ऑगस्ट गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत, ह्या दी. कशा द्यायचं तू बघ तिकडे. या सगळे काय नाही तुला नको काढू. इथं एक खुर्ची टाकू. एक खुर्ची आणा. नाही दादा इथे या तुम्ही. सर इथे येते दादाच्या घरी. त्या खुर्च्या अलीकडे सारखा. म्हणजे माझी भूमिका मी सरळ सांगितली. जेवढे अभ्यास आहेत फक्त तेवढंच खुर्चीवर बसा, बाकीचे बसू नका. बस दादा इकडे आहे खुर्ची घेऊन. इथं या इथं येते टाकतं काय होतं. आपल्या जागा किती लागत आहे. सरका पलीकडे वाटल्या थोड्या खुर्च्या पिशवीवाले मागे सरका. उठा ना काय इतक्या कोपऱ्यात. वर लागल
पण हाय काय एवढं कोपऱ्यात मला काही कळत नाही. माझं मोकळं पटांग. मी म्हणजे माझी भूमिका क्लिअर कट सांगितली की सातारा संस्थांमध्ये जेवढे नोंदी आहेत त्या लगेच मी 29 ऑगस्टला घेणार, नाही तर मी मेलो तरी उठणार नाही. म्हणजे मी क्लिअर सांगतो, आज मला निर्णायक आंदोलन करायचं. त्याच्यात 1901च्या जनगणनेत कोल्हापूरच्या संस्थांमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. मला ते प्रमाणपत्र पाहिजे. तुला कवा अंमलबजावणी करायची, तुला JR कवा काढायचं ते तुपला उद्योग करते. बस झालं. आता 3 वर्षे मी प्रामाणिक चाललो, वेळ दिला पाहिजे, समाजाला नाव न ठेवला पाहिजे म्हणून मी वेळ दिल्या नाही. मी याच्यापेक्षा वेळ देऊ शकत नाही. हैदराबाद गॅजेटमध्ये जेवढ्या नोंदी आहेत मला तेवढे प्रमाण पत्र पाहिजे. तू SUP काढ्यो, नाही तर तिकडे तू JR काढ्यो, खोटे काढ्यो, नाही तर खरे काढ्यो, प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मातीची पाहिजे. म्हणजे ह्या टोकाचं मी आंदोलन करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला हे आंदोलनाच्या आधी क्लिअर कट सांगायला. मग ते अभ्यासक आले, बदल करू नाही लागले तर त्यांच्या बापाला बदल करावा लावणार. मग त्या पद्धतीने दिल्याशिवाय आंदोलन उठत नाही म्हणल्याच्या नंतर मी त्या पद्धतीने घेणार. मग त्यांनी SUPत बदल करायचा का JR मध्ये बदल करायचा ते त्यांनी ठरवायचं. मग 1954चा JR प्रमाणे करायचा, पोट जाती लावायच्या, उपजाती लावायचे ते त्याने ठरवायचं. ते मला आता सांगायचं नाही. 29ला मराठा समाज आणि मी आम्ही दोघं ताराला लागलेलं. पण काय असतं, तुम्हाला 16 तारखेला आम्ही वेळ दिलता, नसतो बसलो तर परत म्हणले असते आम्हाला यायचं होतं, हे दवाखान्यात होते, पुन्हा गोळ घालतील, त्यामुळे मी आलोय म्हणून हे प्रश्न घेतलेत. आणखीन घ्यायचा की एखादा काही काढलेल्या मी 3 प्रश्न घेतलेत. आतापर्यंत जे JR काढलेत त्यामध्ये काही बदल करायचा का हे एक सांगा. जे पुढील जे JR काढायचे ते कसे काढायचे, म्हणजे तुमच्याच म्हणण्याने करायचं म्हणल्यावर आता. आणि तिसरं SOP जी काढली तिच्यात काही बदल करायचा का, याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न घ्यायचा आहे का? अरे मग SOP बदल केलं व्हॅलिडीच होणार ना. गब्बा सांग तुम्ही, अभ्यासक नाही तो गब्बास. 1994च्या JR मध्ये आणि 2 सप्टेंबरच्या JR मध्ये दोन्हीमध्ये फरक काय आहे त्यानुसार आम्हाला. मग ती बोलून आता शब्द मी समजा अभ्यासकांचं संपल्याच्या नंतर अभ्यासकांना नाही चालेल, त्यांना नुसतं मागून टिंगल टवळीच करायला जर राहायचं असं तर मी माझ्या पद्धतीने 29 ऑगस्टला घेणार आहे. मी सोडणार नाही. मला जेवढे गॅजेटमध्ये नोंदी आहेत त्या पाहिजेत. बाकी कारण ते सरकार तिथे आपलं बघून घेईल. आमचं हक्काचं आहे ना. या तिकडे त्याच्यासाठी बोललो ना. गप्प सांगा तुम्ही. परिस्थिती समजून घ्या, त्या पद्धतीने चाललंय. तिकडे तिकडे खुर्ची टाकलेली, ती तिकडे खुर्ची कदम जवळ आहे तिथं. परिस्थिती उगाच म्हणली असते, आम्हाला वेळ दिला बाबा आले नाही. अभ्यासक आणखीन कोणी जर याच्यात खाली बसलेले असले तर खुर्चीवर बसावर का, फक्त अभ्यासकच खुर्चीवर आहेत, बाकी कोणी खुर्चीवर नाही. परत म्हणतात आम्ही रोज तुमच्या संशय होतो म्हणून म्हणलो नाहीत काही, असं नको. कुणी असेल तर बसून घ्या पुन्हा एकदा. मास्तंग रोज फिरत असले तरी पण तुम्हाला जर त्या आरक्षणातलं ज्ञान हे काही आहे तर खुर्चीवर बसा, फक्त अभ्यासक. बाकीच्या खुर्च्या मोकळ्या दिसून द्या. बळत बसून खुर्ची आटू नका अभ्यासक नसून. या 3 विषयाच्या व्यतिरिक्त घ्यायचं का काही आणखी? ऐकाशे तुम्ही खाली बसा, मध्ये उभा राहू नका. घ्यायचं काही करा सुरू. पहिले एकावर सुरू करा. जे JR काढले त्याच्यात काय बदल करायचा मी लिहून घेतो. हैदराबाद गॅजेटचा JR आणि OBC सवलतीचा JR, ह्या 2 JR वर घेऊ आधी. पटापटा घ्या बरं का, मला घाम यायलाय. मला पटकून ऍडमिट व्हावं लागेल.
नाही ते आवाज देईन लय आता राहू द्या. हैदराबाद गॅजेटच्या थांबा रे तुम्ही. तुमचा विषय आहे ना, तुमचा दादापाशी त्यांच्यापाशी विषय, त्याच्यामुळे तुमचा नंतर आहे. दौऱ्यातलेच आहेत ना, तुम्हाला दौरा घ्यायचा तेच आहेत नाही सगळे. हा, त्यामुळे तुमचा विषय नंतर आहे. तुम्ही उगाच शांत राहा थोडं, मला ना पटपट उरकू दे. हैदराबाद गॅजेटेअर मध्ये सुधारणा काय करायची? ज्याला असं वाटतंय बाबा हैदराबाद गॅजेटमध्ये हा, काय ते सांगा, म्हणजे मी लिहून घेतो, त्यांच्या करून घेतो मी. सुरुवात माझ्यापासूनच करतो. नाही त्याच्यावर नको, त्याला एवढं आहेतच 12 जण. मला असं वाटतं 2 सप्टेंबरचा जो GR काढलाय त्याच्यामध्ये 3 वाक्य सरकारने टाकलेत, नात्यातला, कुळातला आणि रक्तातला. या तिन्ही वाक्याचा सरासर दुरुपयोग व्हायला लागलाय. त्या 3 वाक्याचा किंवा 3 शब्दाचा कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठलाही SDM हे शब्द पाळत नाही. उदाहरणार्थ, मग ते पाळायला पाहिजेत का? हा, माझं असं म्हणणं आहे, रक्तातला आहे तर आपलं म्हणणं असं होतं GR काढताना आणि दुरुस्ती करताना की जर रक्तातला, नात्यातला आणि कुळातला असेल तर त्याची गृह चौकशी करा आणि तो खरंच रक्तातला आहे का ते चौकशी करून तो अहवाल द्या तहसीलदार SDMला आणि त्याच्यानुसार त्यांनी जात प्रमाणपत्र द्यावं. आज माझ्या जिल्ह्यातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 7-8 SDM आहेत. 8 SDM पैकी कुठल्याही ठिकाणी या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही. त्याचं कारण असं आहे, रक्तातला म्हणल्याच्या नंतर जर गाव पातळीवर जी समिती गृह चौकशीसाठी येते, मग कृषी सहाय्यक असेल, एक PI असेल, एक संशोधन अधिकारी असेल, ज्या 6 लोकांची समिती केली त्या 6 लोकांची समिती ही SOP टाकून वाढवण्यात आली. त्याचा फायदा समाजाला होत नाही. आमचं म्हणणं असं आहे, जर गृह चौकशी झाली, हा कुळातला आहे आणि हा कुळातला आहे, ह्या दोघांचं कुळ एक म्हणल्यानंतर SDMनी सही करायला हरकत नाही. परंतु त्याचा सरासर दुरुपयोग होत आहे. कुठल्याही SDM त्याच्यावर सही करायला तयार नाही. SDMचं म्हणणं असं आहे, जर चंद्रकांत भराट सर यांचं सर्टिफिकेट निघाले आणि यांचं शपथपत्र वापरून दुसरा एखादा भराट अर्ज दाखल केला असेल तर चंद्रकांत भराटच्या खापर पंजोबापासून अर्जदारांच्या खापर पंजोबापर्यंतची वंशावळ जुळली पाहिजे. आणि मराठवाड्यामध्ये दादा ह्या 8ही जिल्ह्यात महसुली पुरावे उपलब्ध नसल्यामुळे वंशावळ जुळवण्यामध्ये अडचणी येत आहेत, म्हणून सर्टिफिकेट इश्यू होत नाही. मग या 3 शब्दाचा अर्थ सरकारने काय ते येऊन सांगावा. ठीक, मी असं केलंय, मी घेतो तुमचं. याच्यात मी असं घेतलंय की नात्यातला शब्द लावलाय, कुळातला लावलाय आणि रक्तातला लावलाय. हा, हे 3 लावले. याप्रमाणे SDM राज्यात काम करत नाही. बरोबर, ते सरकारनं मान्य करायचं. गृह चौकशी समिती नाही तेच घेऊ आता. म्हणजे काय होईल, सरकारने त्याच्यात ते बदल करायचे, ते मान्य करायचं. जर वडजेचं सर्टिफिकेट निघालंय ना, धरून एक विषय आहे की जी ग्रह समितीने निवडलेली आहे ना ग्रामीण पातळीची, तिला अधिकारच नाही दिले ना. खरे आपण समिती कामच नाही करत आहे कुठं, राज्यात कुठंच नाही समिती. मला सांगा कुठं गठीत केली सरकार. आणि माझं म्हणणं असं आहे दादा की त्या समितीला जर संविधानिक अधिकार दिले, संविधानिक अधिकार, की त्यांना ठरवू द्या ना की शेती करणाऱ्या शेतीवर अवलंबून आहे. याचा म्हणजे मेन मूळ, याचा मूळ उद्योगच शेती आहे, त्याच्यावर अवलंबून असताना म्हणजेच कुटुंब हे पहिल्यापासून ठरले. त्याचे त्याचे मोठमोठे म्हणजे जुने अनेक GR आहे, त्याला अनेक पुरावे आहेत त्यासाठी. माझं म्हणणं असं आहे की त्या समितीला संविधानिक अधिकार दिले गेले पाहिजे गाव समिती. परंतु त्या समित्या राज्य सरकारने कुठेही गठीत केलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्या आता आम्ही ग्रामपातळीवर आमचं काम करून आलो. आता माझं स्वतःचा आम्ही प्रयत्न केले. तुम्ही जे म्हणते ते एकदम बरोबर आहे. SDM उभा करत नाही, डायरेक्ट म्हणजे तुम्हाला माहित नाही का तुम्ही एवढे दिवस काम करता, कसं शक्य आहे म्हणे, आम्हाला आमच्या नोकऱ्या घालवायचे का, इथपर्यंत बोलतात ते लोक. तर त्या ग्राम समितीला अधिकार, संविधानिक अधिकार द्या आणि ग्राम समितीने एकदा शिफारस केली की तोच पुरावा ग्राह्य धरला जावा असं माझं मत आहे. काही अधिकाऱ्यांचं असंही म्हणणं आहे, GR मध्ये आम्हाला स्पष्ट उल्लेख असा आहे, नावाच्या पुढं नोंद असेल त्याला सर्टिफिकेट इश्यू करा. आज नांदेड जिल्ह्यातले 2 उदाहरण देतो, त्याच्यातून तुम्ही समजून घ्या. वाघी तालुका नांदेड आणि वाका तालुका लोहा या 2 गावामध्ये 50 लोकांची कुणबी नोंद ही गोषवाऱ्यात सापडलेली आहे, परंतु त्यांच्या पुढे नाव नाही. वाघी गावामध्ये 50 कुणबी हा आकडा आहे. लिंगायत 46, वाणी 42, मातंग 48 असा आकडा आहे. मग आमचं अधिकाऱ्याला असं म्हणणं आहे, वाघी गावामधले हे 50 कुणबीचा आकडा गोषवाऱ्यावर आहे, तुमच्याच कागदावर आहे, तर हे 50 कुणबी शोधून तुम्ही द्या, कोणालाही सर्टिफिकेट द्या. त्यांचं असं म्हणणं आहे, वैयक्तिक पुढे नाव नोंद पाहिजे. गाव समिती, संविधानिक अधिकार ग्राम स्तरीय समित्या राज्यात गठीत नाहीत. गावस्तरीय समितीला संविधानिक अधिकार द्या.
द्या म्हणून आपल्याला केलं मागणी केली पाहिजे आपण. हे मान्य करा. आणि त्यांनी केलेली शिफारस मान्य करावं, पुरावा म्हणून मान्य करावं पाहिजे. कारण की ती ग्रामीण समजा अधिकारी संविधानिक अधिकार दिल्यावर मान्यच करणार ना. संविधानिक अधिकार आता संविधानिक बसतंय का कायदेशीर बसतंय याच्यात बघावं लागेल. नाही बसतात आता. नाही म्हणतोय मी. सरकारनं जर पॉलिसी ठरवली, सरकारची पॉलिसी असते नाही, त्याच्या राज्य सरकारची पॉलिसी असते, सरकारला अधिकार आहे. चर्चेला तुम्हीच आहेत त्यावेळेस सुद्धा, मी नाही कुणीच. इथं जे आलेत ना अभ्यासक तेच राहणार, मी राहणार नाही. तुम्हाला एका जागेवर तिकडे पत्रे टाकून दिले जाणार, मंत्री आले की यायचं, ते होस तर मी उठत नाही. आता याच्यापेक्षा समाजाला काय देऊ? तुम्ही जेव्हा म्हणता ना आत्ता शिकू ओके झालं तर उठ. आणि दुसरी गोष्ट आता जसं गोडचे पाटील बोलले की ज्या गावामध्ये मराठा नोंदच नाहीये, म्हणजे गॅजेटेअरनुसार नुसते कुणबी नोंदी, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती शोधा ना तुम्ही. सरकारचं काम आहे नाही, आम्ही शोधणार आहे का? तिथं मराठा नोंदच नाही समजा काही ठिकाणी, नुसती कुणबी नोंद आहे ना. मग त्या गावामध्ये कुणबी आहेत, मग सरकार ते का शोध घेत नाहीये? कुठेतरी कुणबी त्याचे कुठेतरी पुरावे असणारच आहे ना. गॅजेटेअरनुसार तसं नोंद आहे. आणि मला तरी वाटतं दादा 1984चा पण जनगणनेची आपण दखल घेतली पाहिजे. कारण 1984च्या GR मध्ये 40 लाख लोकांची नोंद आहे कुणबी म्हणून, म्हणजे त्या गॅजेटेअरमध्ये 1984च्या 1884च्या GR मध्ये 1884च्या GR मध्ये GR नसन हो, जनगणना अग्नि दिव्य उपोषणाच्या नंतर ज्या पद्धतीने सरकारने सांगितलं होतं आणि किशोरदादांनी एक हो द्या, एक हो द्या. 1884चा डिस्टर्ब नका करू. त्यांचं झालं की तुम्ही पण म्हणा. 1884च्या याच्यानुसार एवढ्या जर नोंदी आहे, जनगणनेचं काय 1884च्या नोंदीनुसार 40 लाख लोकांच्या नोंदी कुणबी म्हणून. जर एवढ्या नोंदी असतात मग त्याची संख्या आज किती असेल? या गॅजेटच्याच असत्या त्या हो. गॅजेटेअर अरे बाबा हे 84चं 1901चं हेच असेल ती, वेगळं कशाला करायचं? तेच आहे ना मग. मग गॅजेटेर तर घ्या म्हणलं ना आपण. घ्यावं ना सरकारनं, म्हणजे असं हा मग ते चालन मग हे. दादा एक मुद्दा होता. हा. आता सरांनी सांगितलं की हे जे सांगायला येतं ते नमुना नंबर 36 आहे. दादा नमुना नंबर 33 34 जसा घेतला तसा नमुना नंबर 36 घ्या. भूमी अभिलेखचा रेकॉर्ड आहे. घेतात ना मग. हा तो जर समजा आपल्या याच्यामध्ये घेतात ना. नाही घेतला आपल्या मग ते अर्ज घेऊन या, नाही घेता ज्याची नोंद सापडली ना ती वेगळा विषय, ही वेगळा आहे. ही फक्त GRच्या संबंधित विषय चाललाय की लोकांना सुटसुटीत करायचं. तुम्ही उगाच ते घरांना नका सांगू कुणबी प्रमाणपत्र न निघलेल्याचे. त्याचा अर्ज घेऊन या तुम्ही 28 तारखेला. मी अर्ज घेतो इथं 28 तारखेला. सरकार मला म्हणतंय पेंडिंग काय नाहीये. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस, पेंडिंग काय नाही. मी दाखवतो ना त्याला, हे पेंडिंगचा ढिगल पाडला इथं. तुम्ही जर नाही घेऊन आले तर ते म्हणते तेच खरं. मग समजून घ्या मराठा समाज. तुम्हाला जर वाटतंय ना तुमची नोंद सापडली, आवाज येतोय ना मग, तुम्हाला जर वाटलं समजा की तुम्ही नोंद सापडली, कुणबी प्रमाणपत्र दिलं, तुम्ही दिला तिथं अर्ज द्या, कुणबी नोंद सापडलेली असो. कोण अधिकारी आहे, कोणचा तालुका आहे तुमचा, कोणचा जिल्हा आणि अर्जदार कोण आहे, त्याने अर्ज घेऊन या तिथं द्या. त्याच्यानंतर कागदावरती मला द्या, इथं माझी ही नोंद सापडली, ही तालुका आहे, मी दाखवतो त्याला ही नोंद द्या. आत्ता प्रमाणपत्र काढ. निर्णायक आंदोलन म्हणजे काय तर ते ही वेगळा विषय, हे वेगळा, ही जटिल विषय. GR मध्ये काय बदल करायचा आहे, काय सुधारणा करायची, त्या एसओपीत काय सुधारणा करायची, ही वेगळा विषय, ते वेगळा. ज्यांनी नोंदी सापडल्यात ना त्यांच्या सापडल्यातच ना, त्यांचं काय राहिलं? देत नाही ते कारण घेऊन या म्हणतोय ना 28ला. ते कशाला याच्यात खुपशिदा? हे सिरेशी, तिथं ठेव. हे सिरेशी नका लो ते आरडन जवळ. हा दादा मी बोलतो 2 हम्म. सर्वांना जय शिवराय. दादांनी आता जे 3 विषय घेतलेले आहेत त्या 3 विषयातच मराठा समाजाचे प्रश्न येऊन जातात. बर. त्यातला GR सुधारणा केलेला आहे. हा. सध्या एक प्रकरण न्यायालयीन चालू आहे. आपलं 5 तारखेचं जे GR निघालाय ना, हम्म. न्यायालयीन प्रकरण त्याच्यावर चालू आहे. दुसरा विषय आपण घेतला की नवीन GRचा. नवीन GR शासन आपण काही सांगितलं त्यांना चर्चेतून किंवा आंदोलनातून निघू शकतो. हम्म. तिसरं मी सध्या काही बोलत नाही. हैदराबाद गॅजेटला फार अडचणी आहे. आपल्याला दाखवलं चर्चेत, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी पण त्याच्यात होतो की होईल याच्यातून, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. ती त्यांची चूक, ती ना तुमच्या ना आमच्या, हा नाही आता आपण ती त्यांच्यावरच चूक. उगाच माझ्याकडे हे नाही. नाही आपण त्यांच्याकडे गेलं. कारण मी मागच्या वेळेस होतो आणि मागच्या वेळेस असताना 14 पैकी 13 मागण्या आपल्या मान्य झालेल्या होत्या. आता काय त्यांनी नवीन केलं तो विषय सोडून द्या. सर्वात महत्वाचा विषय आपल्या मराठवाड्याचा आरक्षणाचा, जो पहिल्यापासून झालं. जवळपास आपल्याला 3 लाख प्रमाणपत्र मिळालेले आहेत. जवळपास 20,000च्या जवळपास आपण व्हॅलिडिटीकडे पण आलेलो आहे.
आणि तो मागच्या मिटिंगमध्ये चर्चेला घेतला होता तो व्हॅलिडिटी जी अडचण होती की महिन्याला विभागीय आयुक्त बैठक घेईल त्याच्यातून आपल्या व्हॅलिडिटीच्या अडचणी दूर होतील. यात काय झालं की मला माहित नाही समजा, पण मराठवाड्याचा प्रश्न सोडवायचा असेल पहिली आपल्याला आली होती संधी, आता दुसरी संधी दादाच्या याच्यातून आपल्याला मिळू शकते. दादा आपलं म्हणणं काय दादा याच्यातलं की त्यांनी आपल्याला 3 लाख प्रमाणपत्र दिलेले म्हणजे आपण कुंभी आहोत मराठवाड्यात चाललं, बाकीचं कुणाला काय बोलायचं त्यांना तो अधिकार. मी फक्त मराठवाड्याचं सांगतो. राहिलेल्यांना कसं प्रमाणपत्र मिळेल तो आपला एक विषय राहिलेला आहे, तुमचा आणि माझा पण. कारण माझं असं म्हणणं आहे की ह्या आंदोलनाचा आता आपला मराठवाडाच आहे, आपला विषयच आहे. हे जे तारीख आहे 29 ऑगस्ट ही महत्वाची तारीख काय आहे की 90 दिवसाची मुदत संपली होती म्हणून दादा 3 वर्षापूर्वी तो उपोषणाला बसले होते. महसूल समिती होती त्याचे 90 दिवस संपले म्हणून दादा शहागडला भाषण देऊन इथं बसले. बरोबर दादा. पण माझं काय म्हणणं आहे मागणी जी करायची ना आपल्या की मराठवाड्यातील आम्ही कोंबडीच आहोत ते आपण सिद्ध केलं, सिद्ध करून दाखवू शकतो. त्यांना लेखी पण दिलेलं आहे आपण. कारण जी समिती नियुक्ती आपली झालेली आहे शिंदे साहेबांजवळ तुम्ही मला मराठवाड्यातले मराठी कुणबीच आहेत त्यासाठी जी.आर तर काढायला लागेल. हो ना मग त्या काढलेल्या जी.आर मध्ये काय बदल नाही करायचं? नाही माझं सगळ्यांसाठी मी मागच्या बैठकीत पण मी विखे पाटलांना आणि नाड साहेबांनाही सांगितलं होतं की हा उपसमितीच्या अधिकारात हा निर्णय येत नाही. हा निर्णय घ्यायचा असेल तुम्हाला तर मंत्रिमंडळाला शासनाने घ्यावा लागेल, कॅबिनेटने. ते तिथं त्यांनी आम्हाला हो म्हणले होते. कुठे आम्ही 2.5 तास बसलो होतो याच्यातलीच मंडळी सगळी इथे. इथं आल्यावर थोडं त्यांनी गडबड करून देतो भाग सोडून द्या. पण आता तुम्ही निर्णय घेताना माझं कर्तव्य आहे की मागणी आपली प्रॉपर जायला पाहिजे. 29 ऑगस्टला ती पूर्ण झाली आणि बाकीच्याही तुमच्या ज्या काही मागण्या आहेत बाकीच्या राज्याच्या काही आहे त्याबद्दल आपल्याला काही नाही ते आपल्याला घेऊन चालणं गरजेचं आहे. ते करता करता आपलं मराठवाड्याचंही होऊन जाईल. तर मराठवाड्याचं ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीये तो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेऊन अनेक वर्षाचा मराठा समाजाचा अन्याय दूर करावा. कारण मराठवाड्यातील मराठे हे आरक्षण मागत नाही, आपला हक्क आपण मागतोय. हे आपण मागच्या वेळेस सिद्ध केलं पण यावेळेस दादाच्या माध्यमातून सिद्ध करतोय. आणि शेवटचं दादा आपल्याला जे काही प्रमाणपत्र मिळाले हे शिंदे समितीच्या शोधल्यामुळेच मिळालेले. मागं गती होती ह्यावेळेस ह्या काय झालं त्यांनी जास्त त्याच्यात घेतले. ते काय भाषांतर करणारे लोक जास्त घेतली. हा एक मिनिट ती परिपक्व समिती गेली पण आउटपुट त्याच्यातून येत नाही. 3 महिने मी मागे मीडियात म्हणलो होते. यांनी काय केलं जी.आर काढला ना मुंबईन आलं 4 महिने चांगलं काम केलं आणि जे 4 महिन्यापासून बंद केलं तर 8 महिने सलग बंद. प्रलंबित राहिले त्याच्यामुळे प्रमाणपत्राचं नाही व्हॅलिडिटीचं तर सोडून द्या. प्रमाणपत्र वारंवार म्हणलोय ना मी. पण मला काय वाटायचं चल काही प्रॉब्लेम असते पुढच्या महिन्यात सुरू करते. दिलंय म्हणल्याच्या नंतर सरकारवर विश्वास ठेवायचा. बरं त्या जी.आर.वर प्रमाणपत्र निघालेत. त्या जी.आर.वर प्रमाणपत्र निघाले. त्या जी.आर.वर प्रमाणपत्र माणूस देतो ना तुम्हाला. थांबा मी सांगतो रे बघ नाही तरी सांगतो. एक असं आहे की मंठ्याचं कोण रे मंठ्याचं हा तुमचे हा निघाले ना हा, म्हणजे उदाहरण द्यायचं मला. थांबा आता निघाले कवर 3 महिने बसा 3 महिने 4 महिने 4 यांच्या डोक्यात काहीतरी आलं वाटतं मराठा जाईन का काय पुढं अमुक तमुक काय धरा. ज्या ज्या विषयांना माहिती दिल्या त्यावेळेस यांनी 2 महिन्यात सुरू करतो आपण एसओपी देतो आपण आमकच करतो. गेल्या 4 महिने आपण काय करू आता मस्तपैकी सगळे मोडी लिपी अभ्यासक गोळा करू बरं का. त्याच्यात 2-1 महिने घातले यांनी. आता मोडी लिपी अभ्यासक झाले आपण काय करू जरा आता पुन्हा शोधायला सुरू करू चांगलं. आणि प्रमाणपत्र असं करता करता 29 ऑगस्ट आले. मग मी दिल्यावर मान्यच करायला पाहिजे. दिलं चुकल्यावर चुकलंच म्हणलं पाहिजे या भूमिकेवर. बरं लगेच कर मानवतं त्यांना पळायला थोडी वाट पाहिजे होती. मराठी म्हणले असते हे हमेशाच ते कुपाटीतच आडितोय मुद्दाम निश्चितच आडितोय म्हणून ते त्यांना 1 वर्षाचा तेवढा वेळ गेला. पण त्यांना ते वारंवार वाटायला लागलं की आपण मराठा समाज थोडं संपूच म्हणून मला 29 ऑगस्टला हे आता उद्याचा निर्णय घ्यायला लागला. ते तर कोणी मान्य नाही केलं. पण जी.आर निघाल्यावर प्रमाणपत्र निघाले पण त्याच्यानंतर बंद केले तर 8 महिने. त्याची व्हॅलिडिटी कशी देणार आहे इथं गुतलोय मी. आता तुम्ही प्रमाणपत्र दिलेत ना गॅजेटनुसार त्याची व्हॅलिडिटी कशी देणार. त्याच्यासाठी दादा व्हॅलिडिटीसाठी भाऊ तुमचं क्लिअर होऊन दे. थांबा यांचं क्लिअर होऊन माझं एकच राहिलं फक्त महत्वाचं काय दादा कोर्टाच्या माधुरीच्या कोर्टाच्या निकालाप्रमाणे आता जे आपण ते केले हे गाव पातळी आमचं हे अडचण कुठे येते 2 गोष्टी लक्षात ठेवा.
आपली नोंद सापडली, काही हरकत नाही, सापडली रक्ताची, आणि ते जाधव विधव काही काही नाही होत. ऐकून घ्या. ते शांत बसा सगळे. रक्ताचे नातेवाईक आणि वंशावळ. रक्ताचं नाते म्हणजे माझी सापडली तर माझंच खानदान, बाकीचं नाही तिथं. दुसरं वंशावळ माझीच लागायला पाहिजे, ती मग प्रमाणपत्र निघतं आणि ते व्हॅलिड पण होतं. आपलं काय झालं थोडंसं, आता तुम्ही जसं समजा गाव पातळीवर आमचं नंतर त्या विषयावर मला जायचं नाही, पण ती पूर्ण येतो मराठवाड्यातच विषयावर. मराठवाड्याची अशी मागणी केली आणि शासन मान्य करू शकतं, हे तुम्हालाही माहिती आहे, नाही मला घेतलेलं नाही बा, तुम्हाला वाचून दाखवलं नाही, यांना दाखवलं तसं. हा. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबीचे, हा. हे सरकारनं मान्य करून हा. तशी सरकारने सुधारणा करायची. निर्णय घ्यावा, हा. आणि तो कसा घ्यावा, तिथं काही अडचणी आल्या तर ते चट बघतील, जाऊन तिकडे त्यांना सांगून सगळ्या अभ्यासकाची मारायची बारी आली. त्यांना हे असंच सांगायला लागून तू तो बसव. मला गॅजेट प्रमाणे एकदा निरोप दिलता देवेंद्र फडणवीसांच्या माणसाने. गॅजेटनुसार आम्ही जेवढी संख्या आहे तेवढी घालतो, मला संख्या घातलेली पाहिजे. जी संख्या ज्या प्रत्येक गावामध्ये आहे. कधी त्या गॅजेटमध्ये जेवढी संख्या होती तेवढी. हा हैदराबाद बघ, आता खरं तर बोलावं लागेल. थांबणार तुला मी देत, हे यांचं तर होऊन दे ना. झालं माझं ते होऊ द्या ना. संख्येनुसार आता भांडण कसं आपलं, 2 एकर वावर जर असेल तर त्याच्यावरच भांडणार, 2च दे, 2.5 दे म्हणणार नाहीत. कुणी असू दे, मी असू तुम्ही असू, तुमचं जेवढं असेल तेवढं 29 ऑगस्टला काढून देतो. मराठीचं जेवढं असेल तेवढं काढून देतो इमानदारीने. पण गॅजेटमध्ये जेवढ्या नोंदी आहेत ते दी, चल तेवढे आल्यावर सगळे देतात. ते काही असू ते दी. पण ते शासनाने निर्णय घ्यावा, एक लक्षात माझ्या मनात. मग ते JR मध्ये काय बदल करावा लागेल ते महत्वाचं. JR तर काढला हैदराबादचा, आता त्याच्यात सुधारणा काय करायची हे महत्वाचं आहे. आता इथं सुधारणा करून माझं म्हणणं नाही, आता तुम्ही उपोषण करता, 29 ला निर्णय, आपली मागणी प्रॉपर झाली समजा चांगली, त्यावर अरे बाबा तेच विचारतोय ना. मग आता त्यांनी हैदराबादचा JR काढला गॅजेटचा, हैदराबादचं गॅजेटच्या संख्या आणि ते लागू होण्यासाठी त्याच्यात काय सुधारणा करायची म्हणजे लागू व्हायला नाही असं म्हणतोय मी. काय सुधारणा करायची. माझं म्हणणं काय झालं, आता आपल्याला अडीअडचणी करून 3 लाख प्रमुख आकडा पण सांगतो ना. ते म्हणतच नाही मी आता, हा? त्या भानगडीतच नाही पडत मी. हा. हैदराबाद गॅजेटचा JR काढला सरकारनं, मग ते आता गॅजेटनुसार जे गॅजेटमध्ये तेच देणार ना. मग जर तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे तो काढलेल्या JR मुळे प्रमाणपत्र मिळत नाहीत, तर काय सुधारणा करायची ते विचारतोय मी. याच्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा ना. का तिच्या आईला निर्णय घेतला तर असं सगळ्यांना मिळेल असं माझं मत आहे. निर्णय घेतला तरच मिळेल ना सरकार. हा तुमचं म्हणणं असेल जरांगे पाटलांचा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. मोबाईल खाली ठेवा रे. त्यांचा प्रश्न एकदम रास्त आहे की बाबा आपल्याला जर नोंद नाही, अशांना आरक्षण जर द्यायचं असेल तर ह्या गॅजेटमध्ये किंवा ह्या JR मध्ये काय सुधारणा करावं लागेल. हा प्रश्न त्यांचा साधा सरळ चांगला आहे, पण आपल्याला ह्या बी गोष्टीचा आपल्याला म्हणजे वास्तव आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे की मराठवाड्यामध्ये अशा म्हणजे 8,500 गावापैकी 7,000 गावामध्ये कुणबी नावची कसली नोंदच नाही. नोंद नसल्यावर न देण्यासाठी काय करावं लागेल. रक्त कुळ आणि नातं याच्यात ते बसून जातील. आधी गॅजेट घेतलं तर गॅजेट याच्यात काय बदल करायचा आहे. नोंद आहे त्याला होणार आहे, पण नोंद आता आडनावावर पण आपल्याला प्रमाणपत्र घेता येत नाहीत, कारण आपल्याला वंशावळी सिद्ध करावं लागतं. कोणीतरी आपला भावकीत घेतलंय किंवा दुसऱ्या गावातल्या एका माणसासोबत आपण आपलं संबंध दाखवलं, गॅजेटचा JR काढलाय, हा त्याच्यात आपल्याला काय सुधारणा करायची. हा तर त्याच्यात काय करता येते त्यांनी सांगावं. माझं तर गॅजेटचं येते मग तुम्ही अभ्यास काय आले ते सांगा. गॅजेटच्या मला लावून धरायचं. माझी भावना काय आहे, ए कोण आहे रे, माझी भावना काय आहे, हैदराबाद गॅजेट JR काढला, आपलं म्हणणं आहे त्याच्यात काय सुधारणा करायची. कारण मी त्या टायमाला विखे पाटलाला सांगितलं होतं, तुम्ही जर आज घाई गडबडीत काही करता तर सुधारणा करावं लागेल ना. बर हे फायनल झालं. मी तिथून आलो 6-7 दिवस हॉस्पिटलला होतो. 7-8 जण अभ्यासक माझ्याकडे आले भेटायला. ते म्हणले बाबा, मीच त्यांना म्हणलो याच्यात काय सुधारणा करायची, संधी आहे त्यात काय सुधारणा करायची सांगा. त्यांनी मला सांगितलं त्या 7-8-9 जणांनी, आमचा एक मोठा सनदी अधिकारी जो मंत्रालयात पण स्थानिकवर सुद्धा चांगले JR काढतो. म्हणलं जा बोया विचारू. मला नाव सांगितलं नाही कोण आहे, माघारी आल्यावर सांगितलं, पण मी आताच ओपन नाही करत.
तर त्यांनी सांगितलं असा जी आर खास निघाला येऊ याच्यासारखा जी आरच असू शकत नाही. माझं म्हणणं आहे आणखीन हातून वेळ गेलेली नाही. हैदराबाद जी आर मध्ये काय सुधारणा करायची ते सांगा, सुधारणा करून घेतो म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार शिव होईल. त्याचं उत्तर देऊ का दादा? अरे तुला विचारलंच नाही ना, तुलाच गडबड हो. मला एक असं वाटतंय ज्यांच्या नोंदी आहेत किंवा आपल्या मराठवाड्यात जरांगे पाटलांचं यश आहे की आपल्या नोंदी शोधून देण्यामध्ये ह्या आंदोलनाचं सगळ्यात मोठे यश आहे. ठीक. पण आपल्याला मर्यादा काय आल्यात, आपल्याकडे नोंदी पण नाही. त्या लोकांना जर द्यायचं असेल तर सध्याच्या जे आर मध्ये आपण किती जरी सुधारणा केल्या तरी काहीही करता येणार नाही. शेवटी कायदा वरिष्ठ असतोय, जी आर त्या कायद्याला बांधील जी आर असतोय. कधी पण कायदा मोठा असतो, जी आर त्याचा एक भाग असतो. कायद्याच्या व्यतिरिक्त काय जी आर असतं तर त्याला काही अर्थ होत नाही. सध्या जे उपलब्ध कायदे आहेत ते समजून घ्यावं लागेल. आणि आता आपल्या मराठ्यांच्या मराठवाड्यातले मराठे असतील किंवा मराठा हा शब्द हा सध्या राज्य मागासवर्ग आयोग नेमून त्याला मागास ठरवलेला आहे. पाटील तुम्ही लाखो लोकांना दिलाय, पण आता जी काही कोटीचं राहिलेला आपल्या समाजाची नोंदच नाही त्याला सुद्धा देण्याचं वेळ आलेली आहे. हायकोर्टामध्ये मधल्या काळामध्ये ठीक आहे, ते देतो मी सातारा संस्थांमधून देतो, ते कोल्हापूर संस्थांमधून देतो. माझा विषय फक्त इथं होता की हैदराबाद गॅझेटमध्ये काय जी आर दुरुस्ती करायची. ओके, कंटिन्युएशन मी सांगतो म्हणजे काय होईल त्याला हे संदर्भ. आता घडी आपल्यासाठी एक चांगली कशासाठी आली काय आलेली आहे. न्यायमूर्ती घुगे साहेब आता दुसऱ्या म्हणजे कलकत्ता हायकोर्टामध्ये त्यांचं प्रमोशन झालं ते गेले. त्यांच्या पुढे त्याचा जी आरचा काय समज नाही ना, हाय सांगतो की ज्याला देता येत नाही त्याला सांगतो. आम्ही जवळपास 100 प्रमाणपत्र काढले आपल्याकडे. फक्त अभ्यास बोलणार आहे, काहीच नाही बोलायचं. अरे जे आरचा हो देणार आहे, शांत राहा थोडं तुम्ही. हे होत आपल्याला अरे यार दादा एक गोष्ट तुम्ही हे लढा अंतिम लढा असं म्हणून पुकारलेला आहे. मराठ्यांच्या इतिहासामधला हा आपल्याला ऐतिहासिक क्षण आहे. दादा माझी विनंती आहे, कुणबी नोंदी असणाऱ्यांसाठी जेवढं काय करता येते ह्या जी आरच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे. पण नोंदी नसणाऱ्यांसाठी जर असेल जे देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, ह्या सरकारच्या हातात गोष्ट आहे. आणि न्यायमूर्तीने यांना विचारलाय प्रश्न की मराठ्याला तुम्ही मागास ठरवलंय पण तुम्ही उपवर्गीकरण करून का देत नाही आरक्षण ओबीसी. ते विषय नाही काढायचा. तुम्हाला प्रश्न कोणता विचारला मी? हैदराबाद गॅझेटमध्ये जी आर मध्ये काय सुधारणा करायची. उपवर्गीकरण ते राठोडच्या भाषेवर नाही जायचं. नाही राठोडचा काही संबंध नाही. बोल तुझं. न्यायमूर्तीने दादा केलेला आहे त्या भाषेवर नाही जायचं. आपण जे जी आर काढला 2 सप्टेंबरचा त्या जी आर नुसार अनेक ठिकाणी सर्टिफिकेट निघालेली आहेत. एका ठिकाणी निघालीत याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी निघू शकतात, अडचण नाही. जी आर अगदी योग्य आहे. अडचण व्हायला गेली व्हॅलिडिटीमुळे रद्द व्हायला येतं प्रमाणपत्र आणि मग परत बाकीचे आपले बांधव मराठा बांधव हिंमतच करत नाही सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी. तर तुम्ही जो प्रश्न विचारला होता की याच्यासाठी काय करता येईल, व्हॅलिडिटी कायद्यामध्ये जर आपण हैदराबाद गॅझेटनुसार जे समजा सर्टिफिकेट देतो त्याला व्हॅलिड करायचा असं सुधारणा जर केली व्हॅलिडिटी कायद्यामध्ये तर हे आपोआपच प्रश्न सुटून जाईल. म्हणजे हे 2 प्रश्न एकमेकाशी संबंधित आहेत. व्हॅलिडिटी कायद्यात काय सुधारणा करायला लागेल? की हैदराबाद ती होणारच नाही ना. पत्र दिलेली आहेत सगळ्यासाठी आहे ना कॉमन विषय. जे नाही होणार ते नका सांगू रे. थांबा, मी सगळं संधी देणार आहे. मी दवाखान्यातून तुमच्यासाठी आलो म्हणल्यावर बिना संदेश मी कोणाचा अवमान करणार नाही. मला एक सांगा, जे आर निघालाय त्याच्यात बदल करावा लागेल म्हणजे ऑटोमॅटिक व्हॅलिडिटीकडे जाईल. आलं का लक्षात? आलं, मी चांगला शिकलो बेटा तुमच्यापेक्षा. मी काय म्हणतोय की तुम्हाला जे जे आर काढला त्याच्यात जर सुधारणा केली तर व्हॅलिडिटी आपोआपच होईल. तुमच्या सोयीनुसार व्हॅलिडिटी देणारे जी जात पडताळणी आहे यांच्या सुधारणा नाही करता येणार. तुमच्या काढलेल्या जे आर मध्ये सुधारणा करायला लागेल जेणेकरून त्या जात पडताळणी समितीला अडचण राहणार नाही. तर मग जे आर मध्ये काय बदल करायचा हे महत्वाचं असतं. तर आपण काय करूयात आता, त्याच्यात काय बदल करता येईल ते करू. तुम्हाला काय म्हणायचंय? हा देतो थांबा, यांचं झालं की तुम्हाला देतो. एक मिनिट, हा सगळा गॅजेटेवरच प्रश्न चालू आहे सध्या आपला. गॅजेटेर म्हणजे काय, गॅजेटेर आपलं चालतं का, गॅजेटेरमुळे आरक्षण मिळू शकतं का किंवा गॅजेटेरमुळे प्रमाणपत्र मिळू शकतात का, आणि गॅजेटेर नेमकं काय आहे हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. खुर्ची घेऊन येत आहे यांच्या शेजारी, या खुर्ची घेऊन. 2 मिनिटं बोलू का? हा तुम्हालाच वेळ. गॅजेटेर म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये किंवा मध्ये थोडं सुद्धा बोलू नका पोरं, थोडं सुद्धा वाजू नका. कारण आपला प्रश्न गॅजेटेरच्या हैदराबाद गॅजेटेरच्या असणाऱ्या जी आरवर आहे. त्या जी आरनुसार हैदराबाद गॅजेटच्या जी आरनुसार आपल्याला प्रमाणपत्र मिळणार की नाही यासाठी गॅजेटेर नेमकं काय किंवा गॅजेटेर कशासाठी काढलं जातं. आजच नाही, गॅजेटेर हे कम्प्लीट पूर्णपणे भारत देशामध्ये सगळीकडे काढले जातात.
की ज्याच्यामध्ये ज्याची पूर्णपणे माहिती असते, त्याच्यामध्ये अन्नापासून, धान्यापासून, जमिनीपासून दूर या कौरवी. बैलापासून, जनावरांपासून, प्राण्यापासून तर माणसापासून जाती, धर्म, पंथ, संस्कृती या सगळ्याच गोष्टीपर्यंत या सगळ्यांची नोंद त्याच्यामध्ये घेतली जाते. त्याच पद्धतीने ती जनगणना केलेली जाते. जनगणना वेगळं आहे आणि हैदराबाद गॅजेटच्या नंतरच्या या कायद्यानुसार त्याच्यात तरतुदी तयार करणे ही वेगळी गोष्ट आहे. मग हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक गावावर जी संख्या दिलेली आहे की ज्याच्यामध्ये संपूर्णपणे समाजाच्या प्रत्येक जातीच्या, जसं उदाहरणार्थ आपल्या संभाजीनगरमधला हर्सुल गाव आहे. हर्सुल गावामध्ये 300 कुणबी आहेत, 200 मुस्लिम आहेत, 10 ब्राह्मण आहेत, 50 वांजारी आहेत आणि परत मारोडी आहेत 10. अशा प्रकारचा त्यांनी एक सांख्यिकी आकडा त्यांना दिलेला आहे. फक्त 1 मे 1960 नंतर काय झालेलं आहे की हे ज्या ज्या जाती मी आता सांगितल्या त्या जातींना त्यांच्या विभागामध्ये नेमल्या गेलं. एससी असेल तर एसटीमध्ये टाकला, ओबीसी असेल तर ओबीसी मध्ये टाकला, एसटी असेल तर एसटी मध्ये टाकला. पण फक्त म्हणजे हैदराबाद गॅजेट. हो, हैदराबाद गॅजेट सांग तो त्याच्यामध्ये टाकला. जेव्हा आपण 1 मे 1960 नंतर सांगतो महाराष्ट्र आपण विलीन झालो, मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विनाट त्याच्यामध्ये विलीन झाला आणि त्या विनाट विलीन झाल्यानंतरची ही प्रक्रिया आहे. मग या प्रक्रियेमध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या तर मला मी त्या दिवशी आयुक्ताला सुद्धा विचारलं की बाबा माझ्या हर्सुल मधले 300 कुणबी कुठे आहेत, जसं तुम्हाला सांगितलं मी आता. मग याच्यामध्ये आपल्याला असा बदल करावा लागेल किंवा असा उपाय आपल्याला त्याच्यात शोधावा लागेल की गॅजेटप्रमाणे जी सांख्यिकी पद्धतीने जनगणना केलेली आहे त्या जनगणनेच्या नुसार ज्या जातवार जनगणना केलेली आहे त्या जातवार गणनेमध्ये आमचा कुणबी हे नाव आहे, मराठा तिथं नाव दिलेलं नाही. त्या पद्धतीने कुणबी ज्या गावामध्ये जितके सापडलेले असतील, आम्हाला दुसऱ्या गावाची नको, ज्या गावामध्ये जी संख्या असेल त्या संख्येमध्ये असणाऱ्या कुणब्यांना आज गॅजेटियरनुसार प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. मग त्याचा 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचा त्याचा महसुली पुरावा त्याने बघावा. त्यामध्ये त्याला कुठलेही पुरावे त्याचे असले तर, कारण जर तो त्या ठिकाणी 300 कुणबी त्या ठिकाणी जर आहेत 1 मे 1960च्या अगोदर, तर तिथं महसुली त्याचं जमीन काहीतरी असणार आहे, तिथं त्याचं घर असणार आहे, त्याची जमीन असणार आहे. तो जो पुरावा त्याचा ग्राह्य धरावा आणि तो पुरावा ग्राह्य धरून त्याला ही सांख्यिकी क्लिअर करून हा गॅजेटियरनुसार त्याला प्रमाणपत्र द्यावं. दुसरं एक सांगतो त्यातलं उपाय आणखी मी काय सांगितलं ते सांगतो. सांगतो मी त्यांना सांगितलं की गॅजेटमध्ये नोंदी आहे, तुम्ही नोंदीनुसार देणार कसं, नाव नाहीत म्हणले आहे. तर मी त्यांना असं सांगितलं होतं की 1967चा ज्याच्याकडे खासरा असत त्याला देऊन टाका जमिनीचं. तोच रायदार. उदाहरणार्थ इथं 30 लोक आहेत या गावात, मराठा त्या काळचा. धाराशिवला एखादं गाव पकडा कोणसाठी, तिथं 40 आहेत त्या काळचे, आता ते 1,500 झाले. ज्याच्याकडे 67चा खासरा सापडत ते वाचणारा मराठा तेच ते हो म्हणले. नंतर काय दुखायला लागलं त्यांचं, आता 19ला दाखवतो पण ते बोललो. हा, म्हणजे या पद्धतीने जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये आणखी एक सुधारणा तयार झाली. 2018चा जी आर आपण जर पाहिला, 2018च्या जी आर मध्ये जात पडताळणी समितीने त्याच्यामध्ये केलेली सुधारणा. आताच इथं विषय निघाला होता की माधुरी पाटील आणि याच्यामधला विषय निघाला, वरचे जे ठाणे उपाय, त्याच्यामध्ये सुद्धा क्लिअर सांगितलेलं आहे दादा की माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 14/676/93 व त्यावरील सिव्हिल अपील क्रमांक 1854/94 या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 11 सप्टेंबर 1994 रोजी दिलेल्या न्याय निवाड्याप्रमाणे जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी जुन्या पुराव्यांना खूप महत्व आहे. ओल्डेस्ट डॉक्युमेंट हॅव ग्रेट प्रॉहिबिट व्हॅल्यू. त्यामुळे जुन्या कागदपत्रावरील जातीच्या नोंदी या जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महत्वाचे पुरावे ठरतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयातील संबंधित हा उतारा. त्यानंतरच एक दुसरं सांगतो तुम्हाला, यामुळे काय होते आणखी. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, परंतु काही अधिकारी त्याच्यामध्ये काय करतात. काही सक्षम प्राधिकारी हे एखाद्या जातीसंबंधी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन जात प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायालयीन निर्णयाप्रमाणेच विशिष्ट कालावधीचीच कागदपत्रे सादर करण्याबाबत अर्जदारास आदेशित करतात. विशिष्ट कालावधीची ते मागतील त्या पद्धतीने सादर करतात. इतर मागास वर्गातील जातीसाठी महाराष्ट्रातील वास्तव्य, आता इथं आला आपला मुद्दा, महाराष्ट्रातील वास्तव्य व जातीच्या नोंदीचे अभिलेख दिनांक 13/10/1967 या मानवी दिनांकापूर्वीचे असतील तर ते विचारात घेणे हे नियमानुसार योग्य असते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे या प्रकरणी वरील परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये नमूद केल्यानुसार
संविधानाच्या पूर्वीचे पुरावे, काय म्हणतो मी, संविधानाच्या पूर्वीचे पुरावे 1950च्या पूर्वीचे किंवा स्वातंत्र्यापूर्वीचे 1948च्या पूर्वीचे प्रेसिडिंग द कॉन्स्टिट्यूशन 1950 प्रेसिडिंग द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लागू झाल्याच्या पूर्वी जोही तुमच्याकडे महसुली पुरावा असेल तो पुरावा तुम्हाला मान्य करावाच लागेल. अशा प्रकारचं हे जजमेंट. ठीक आहे ना, ते चर्चेत होईल ना, ते ठीक आहे, ते चर्चेचा विषय आहे, ते चर्चेत होईल, ते याचा विषय नाही. माझं म्हणणं काय आहे, हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला त्याच्यात बदल काय करायचा, हा मी जे तुम्हाला सांगितलं तुम्हाला सांख्यिकी प्रमाणे त्याची जी ते तर बोललो. बघ तुमचं ते लिहून घेतलं. हैदराबाद संस्थांमधील SC ST जे पूर्वीचे होते ते जशाला तसे सरकारनं घेतलेत. मराठी का घेतले नाही ते मान्य करावं, हे तर घेतलंच, ते तर घेतलंच नाही. बाकी जे वाचलं हे चर्चेचा विषय, असं घ्या तसं घ्या. त्याच्यात महसुली पुराव्यानुसार 1967च्या अगोदरचा जो महसुली पुरावा वास्तवाचा पुरावा त्याचा जो वास्तव असेल तिथे आपण साताऱ्याला तर म्हणलोतच ना, बोललो. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या लोकांचे हे विषय त्याला वेळेस वाटलं का की बाबा आता कुणबी लिहिल्यावर मला पुढे आरक्षण मिळणार आहे, नाही, माहितच नव्हतं. पण त्यावेळेस सारा वसूल करायला लागायचा, म्हणून त्यांनी ते कोण शेती कशी तर त्याच्याकडून सारा वसूल करायचा. आज नशिबानं त्यांनाच आरक्षण मिळालं, असा विषय. ते तर माहितच नव्हतं ना. हे मी तुम्हाला बातमी बदल आता एक सांगतो तुम्हाला परत जात पडताळणीसाठी नेमकी नागपूर हायकोर्टाने दिलेला आताचा निर्णय 4 ऑगस्ट 2026 हा ते दाखल वाचून तुम्ही त्याशी मला जात पडताळणीसाठी स्वतंत्र बदल माझ्यासाठी महत्वाचं काय आहे की GR मध्ये काय बदल करायचा, म्हणजे माझ्या डोक्याला हेडाक जातो. मला मराठा समाजाला जे द्यायचंय ते पडताळणी सुद्धा क्लिअर होऊ शकते त्याच्यावर, म्हणजे आपल्याला पडताळणीचं सुद्धा झालं ना. प्रॉब्लेम यांचा प्रमाणपत्राचा नाही, यांचा प्रॉब्लेम सगळ्यांचा GR वर आहे. हा भाग जात पडताळणी. जात पडताळणीचा प्रॉब्लेमच नाही. सांगतो मी, हा 1954चा GR काढला, येस जात पडताळणीला कोणाला ताण झाला, कोणला तसं बदल काय करायचा म्हणतोय मी. 1954 त्यातलं एक सांगतो, म्हणजे आपल्याला पुन्हा तुम्हाला तुमचं झालं क्लिअर, मग तिकडे जायला पुन्हा. मला फक्त तेवढंच सांगायचं होती, ज्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिहिले ते त्या पद्धतीने तो ज्या तयार करावा की जेणेकरून आम्हाला तो पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा आमच्याकडे नोंद नसताना सुद्धा आम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि त्याची व्हॅलिडिटी सुद्धा होईल. पण आपल्याला GR दुरुस्त करावं लागेल ना. नाही जाऊ द्या, GR त्यासाठी सांगितलं, GR दुरुस्ती त्यासाठी सांगितलं. तो GR क्लिअर जर झाला तर आपल्याला मी ती दुसरी पण मागणी केली की बाकीच्या राज्यात असं कुठानेच नाही. चल ते ईद सुरू कर, 5-6 राज्यामध्ये आहेत. बाकीचं नाहीच आहे कुठं. हे घेण्या देण्याचे लफडे पांगून ठेवलंय मराठ्याच्या टायमाला. 1992 चालले माधुरी पाटील प्रकरणामध्ये हे फक्त व्हॅलिडिटी बाकीच्या राज्यात हे प्रकारच नाही. त्याच वेळेस समिती स्थापन झाली. इथं महाराष्ट्रातच आहे फक्त. बरोबर आहे. मग 94 मध्ये कसे गटाले तुम्हाला काय म्हणायचं होतं? थांबा आता ना, त्यांचा आवाज तुम्ही बोललो मला ऐकायला येत नाही. त्याच्यात नुसती संख्या दिलेली की कुटुंबियांची संख्या किती, अमुक अमुक जातीची संख्या किती, मग त्याच्यात नोंदीचा उल्लेख नाहीये. मग नोंदीचा उल्लेख सरसकट वगैरे जर करता आला हैदराबाद गॅजेट मध्ये कसं तर त्या तो प्रकार जर करता आला तर बऱ्याच जणांना फायदा होईल. काय प्रश्न होणार, आपल्याला काय करायचंय की दुसरे बोलू द्या त्यांना. आपल्याला काय करायचंय की आपला प्रश्न हैदराबादचा आहे. मला साताऱ्याकडे जायचंय, पुन्हा सातारा कोल्हापूरकडे जायचंय. लई वेळ जाईल तर मग मला पुन्हा चक्कर यायची वेळ येईल. आपल्याला हैदराबाद गॅजेटमध्ये काय बदल करायचा आणि हे आपल्यासाठी आधी महत्वाचं आहे. त्या संख्या दिलेली ना ज्यांच्या नोंदी समजा 67 त्यांना प्रमाणपत्र भेटतंय, पण हैदराबाद गॅजेटमध्ये संख्या दिलेली असल्यामुळं स्पष्टीकरण चित्र स्पष्ट होत नाहीये. जर सरसकट जर करता आलं समजा सरकारला, आता जर आपण शेवटची आपण एक गोष्ट लावून धरू, सरसकट हैदराबाद गॅजेटमध्ये जेवढ्या नोंदी ते द्या, पदरात पाडून घ्या. मला वाटतं तेवढी संख्या आहे. बाकी बघू पुन्हा. हे बघा, मी तरी जर ह्या आंदोलनाच्या नंतर जिवंत बी राहिलो तरी राहिलेले पुन्हा बघन, बस का. मी क्लिअर बोलायलोय. संख्येची नोंद. आपण जी संख्या ना ती आधी पदरात पाडून घेऊ. राहिलो तिथून पुढे जिवंत तर राहिलेले मराठी बी घालीन, बस का. 67 पूर्वीचे पुरावे मी समाजाशी धोका नाही करणार, फक्त संख्येची नोंद घ्या. पण टप्प्यातच जावं लागेल. बस जेवढी संख्येची नोंद घ्या. सध्या संख्या बस संख्येनुसार आम्हाला आत्ता द्या. बराचसा मराठा समाज राहिला बी घालतो म्हणलं ना, नाही होणार. आता ते हे स्पष्टीकरण जर सरकारने झालं ना, आपल्याला असं बोलूनच 2-4 वेळेस फसवलेलं आहे. ऐकून घ्या, माझं म्हणणं काय, याच्यात तुम्ही कायदा करून त्यांनी केलंय तर सगळ्याला होतं ना. ते धोरणाचाच निर्णय घेतला मराठवाड्यात त्यांनी. त्यासाठीच केलं. ऐकून घ्या ना, तुमचं GR कायदा होतो GR निघतो. मला तुम्ही जे म्हणलंय हे आता आपण 2008 पासून मांडतो की आपण महाराष्ट्रातल्या तिकडून आलो, आरक्षण घेऊन आलो. हा ते घेतलं, लिहिलं ते तेच घ्या. लिहिलं. पण त्याच्यासाठी दादा ते आपण तुम्ही GR मध्ये सुधारणा म्हणताना माझी विनंती आहे, आपल्याला यांनी सुधारणा करूनच दिलेलं आहे, तरी आपल्याला त्रास होऊ राहिला. आपण अत्याचारावर चर्चा चालू, बरोबर आहे. तरी आपण आता काय करतो, मग GR चुकला पण म्हणतात. हा?
जर जी आर दुरुस्त झाला तर मीडियात बोंबलतात का म्हणून जी आर चुकला. परत हा बघा मला मार्गी तर लावावं लागेल ना माझ्यावर आरोप असं काय करता. नाही तर एखादं लेकरू जर चांगलं लढतंय ना त्याला येऊन सांगा नाही सुधारणा करा बोंबलता का म्हणून. मग सुधारणा पाहिजे. जर आता सुधारणाच नाहीये काही तर ते चांगलं पण नाही ना. मग समजा आता मी मोकळा झालोय आंदोलनातून असं राहिला मग तुम्ही कधी काही करायला लागले हे सगळेच उभा राहिलेली एवढी मग मी तुमच्यावर असंच बोंबलायचं का. काय झालं आता कम व्हाय ना ही ऊन नाही पडावं आपल्या समाजात ही माहिती. थांबा रे बाबा तुम्ही अभ्यासक आहे का. अभ्यासकाशिवाय एकाने बोलायचं नाही. सगळ्यांना सन्मानानं बोलवले सन्मानाने वापस गेला पाहिजे. आपल्या डोक्यात हे असतं. मी जर उद्या कोणी आंदोलन करायला लागलं मी आंदोलनातून मोकळा होईल मग माझ्या डोक्यात खुटी तवाले ताणीच होता मला. आता मोकळा झालो मी. आता तू ये ना आपल्या समाजात हिरवड पडू नये लय हाल केले आपल्या समाजाच्या लोकांनी. आपल्यात चुकलं की सुधारणा काय करता येईल ते करायचं. जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं. आपण ह्याच भानगडीत पडू तर मोठे होतो नसतं मग उगाच काय ते अशी मोठी दरी निर्माण होत जाईल आणि तुमच्या आणि माझ्या भांडणात समाजाचं वाटलं. आता नको ते नंतर चुकले फेकलेले आपण कोण एकामेकाचा कान फडायला हाणू पटांना डोंगरात घेऊन. आज ती वेळ नाही. आता काय तुमचे दोघं कागद हा दादा आपल्या आंदोलनाचा सगळ्यात मोठी विषय आहे की हैदराबाद गॅजेट सगळीकडे प्रमाणपत्र निघालेलं. कन्नड सिल्लोड वैजापूर बऱ्याच ठिकाणी निघाले पण व्हॅलिडिटी होत नाही. नाही ते बोललो मी व्हॅलिडिटी होत नाही. साठी 2000चा कायदा आणि 2012चे जे रूल आहेत त्याच्यात मॉडिफिकेशन होणं गरजेचं आहे. ज्या बेसवर आपल्याला जे प्रमाणपत्र दिले त्याच बेसवर आपल्याला त्याची पडताळणी झाली पाहिजे. का मग फॅन लोक मग तुमच्याकडे काही गरज नाही. नाही मग फॅन कुठं बसा तुम्ही झाला तिथे. ना मी मांडला सगळ्यासमोर मांडला तुम्ही विषय घेतला ठीक मराठवाड्याची मागणी घेतली आमचं आरक्षण आम्हाला परत द्या परवानगी घेऊन जातो बरं का घाम येऊ राहिला. हा काय म्हणणं होतं तुमचं काहीतरी बोला ना. आपल्याला प्रमाणपत्र मिळाले का प्रमाणपत्र देणारी यंत्रणा आपल्याला प्रमाणपत्र देतोय. एकाशे कालीकडून असं एकावर एक एकावर एक असे या मग बसायचं का. बसा मग बसा मग तुमच्या मनाने. माझं काय म्हणणं नाही. माझं काय म्हणणं नाही तुमच्या मनाने. सातारा संस्थानानुसार थांबा ना. हा सातारा संस्था ठीक आहे. या बाजूला जेवढे जण उभे आहेत सगळेजण खाली बसा. सगळेजण खाली बसा सगळेजण पोहू नका बसा सगळेजण खाली. नाही ते आले लगून गेले. अरे लगून गेले ते आले. बसा समोरचे पण बसा मागचे पण बसा. राहू दे. हा चला एक बंद करा त्यांना बोलायचं. हा बोला. प्रमाणपत्र देणारी महसूल यंत्रणा प्रमाणपत्र मिळत ए गप बसणार तुम्ही काय जबर बाहेर तुझं उगा बोल करा. हे लोक बोलायला आले तितक्या ना मग काय महाराष्ट्रातून चालले ते. हैदराबाद गॅजेटेसनुसार आता प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झालेली आणि प्रमाणपत्र देणारी यंत्रणा महसूल यंत्रणा वेगळी आणि व्हॅलिडिटी करणारी अर्धन्यायिक यंत्रणा वेगळी. तर त्या यंत्रणेच्या 2000च्या नियमामध्ये आणि 2012च्या रूलमध्ये मॉडिफिकेशन गरजेचं आहे. त्याच्यात हैदराबाद गॅजेटचा संदर्भ आला पाहिजे. ते झालं व्हॅलिडिटी झाली म्हणजे मोठ्या प्रमाणावर लढ्याला यश येईल. 2001 2012 2018 2000चा कायदा आणि 2012 मग तिथे घेतलाय ना त्याच्यात. नाही सुधारणा बर ठीक. सुधारित केले दादा एक मिनिट यामध्ये GR मध्ये बोला ताई. बोलू का? यामध्ये हा. त्या GR मध्ये एक शब्द आहे एक वाक्य की समितीचा दावा जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना तर याचं पण स्पष्टीकरण त्या GR मध्ये घेऊ आपण घेणार ते जर करता आलं तर घेणार पहिले पण GR झाला त्यावेळेस पण बोलले लिहूनच घेतलं मी ते स्पष्टीकरण घ्यायचंय म्हणून. ठीक आहे नात्यातला कोळातला आणि रक्तातला रक्तसंबंधच होतो ना हा. दादा ओळींचा घेतला आणि नाहीतरी बसूनच राहायची दादा 29च्या नंतर याला सगळं भोगाच करायचं यांचा सोडायचंच नाही यांना. माझा एक मुद्दा आहे. भटके विमुक्तांना जसं स्थानिक चौकशीवरच प्रमाणपत्र देतात अहवालावर आणि त्यांची व्हॅलिडिटी पण होते त्याच्या आधारे जर GR मध्ये तसा उल्लेख केला त्याच्या आधारे मराठ्यांना पण गॅजेटच्या आधारानुसार आमच्या संख्यात्मक नोंदी
मग गावातला स्थानिक अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून पाहणी करून ते प्रमाणपत्र द्यावून व्हॅलिडिटी द्यावी असा जी आर किंवा कायदा करता आला तर 2001 2018 12 सॉरी 12 यामध्ये हैदराबाद GR चा समावेश करा. हैदराबाद गॅजेट तसा केलेलाच आहे. बरं ठीक आहे. नाही आपण असा द्या अभ्यासावर करून देऊ. हा त्याच्यामध्ये जेव्हा माझ्या कुळातलं जेव्हा सापडलं प्रमाणपत्र समजा ते तर माहिती मी मीडियात बोललो ना ते. त्याच्यामध्ये राजभाटाचं त्यांनी हे दिलं तर राजभाटाकडे पूर्ण माझ्या गावची कुंडली जात तुमचं करूनच घेणार आहे मी, सोडीतच नाही. राजभाटाचं घेतलं बरं होईल. ते घेतलं ना JR मध्ये आहे ना पाहिले शिंदे समितीचे. त्यांनी आता लागू यांचं दुखत आहे, ही प्रॉब्लेम आहे. यांचं दुखत आहे. राजभाट आहे, देवस्थान आहे, दिविलस आहे, जनावरांचे दाखले आहेत, कारागृहातलं आहे, शिंदे समितीच्या आधी मार्केट बाजार सगळे तिथं 23 खोल्या सापडलेल्या आहेत संस्थांचे. त्या नाशिकला डाव्याचे ते सगळे बैलाच्या लशीपासून कोणाचा बैल गेला आणि ते त्याच्यावर लिहिलंय सगळं घेतलंय. यांचं दुखायलंय का मराठ्यांचे प्रमाणपत्र खरे येतं, हे पक्क आरक्षण द्यायचं नाही म्हणून हे रद्द करायचा आत्ताचा घाट घातला होता. ते घेतलं तुमचं. ना आता बोललो ना त्याच्यावर ज्या भटक्या विमुक्ताच्या संदर्भामध्ये प्रत्येक एका गावून दुसऱ्या गावाला जातात तेव्हा त्या गावचा पोलीस पाटील त्याला ती माहिती दिली जाते. तो पोलीस पाटीलच त्यांना प्रमाणपत्र देतो आणि त्याची व्हॅलिडिटी होती. म्हणजे एखादा जर भटका जर आला गावामध्ये तिरमाली वगैरे कोणी जरी उतरला डोंबारी वगैरे कोणीतरी तर त्याची नाही भटकेप्रमाणे होईल म्हणून वाटत नाही. काय कशाने काय आपण मला चांगलं कळायला लागलंय बरं आरक्षण. हो ना बोलू दे ना हा बोल. मी बोलू एक मिनिट थांबा बरं. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष ठेवा. सेंटरमध्ये भटके विमुक्ताची जी लोक एका गावावर दुसऱ्या गावावर भटकंती करतात ती भटकंती करत असतात. आपल्याला सुद्धा जे आपण वास्तव्य सोडलेलं आहे म्हणजे आपण जिथं सोडून गेलो आहे गाव सोडून त्या गाव सोडून गेलेल्या लोकांचा सुद्धा हाच प्रकार आहे आपल्यामध्ये सुद्धा. भावकी एक भावकी दुसऱ्या गावाला गेल्यानंतर हे सुद्धा ते रक्तनाते तेच पण मान्य नाही करायचं त्यांना. तर ही जी भटकी रक्तनातं तिथला सरपंच आणि तिथला कुल हे तेच आहे पण त्यांना करायचं नाही. लिहिलंय त्यांनीच खोट नाही ती. आपल्या कुळातले द्या म्हणते तर आपल्यासाठी चांगलं आहे ते. कुळातलं द्या म्हणलं ऐका तुम्ही आपण नाही म्हणलं द्या. सरकारने कुळ दिलं कुळात मग आता कुळातल्या द्यायला पाहिजे की नाही, द्यायला पाहिजे की नाही. देत नाही त्याचा अर्थ दिलंय त्यांनीच आणि मुद्दाम देत नाही त्याचा अर्थ असा आहे की समाजाचे पोरं आता सगळ्या प्रवाहात चालले, शिक्षणापासून नोकऱ्यातल्या सगळ्या प्रवाहात चालले. कुळ शब्द टाकला त्यांनी. आता कुळातल्या द्यायची जबाबदारी कोणाची. हा ते मुद्दाम करत नाही. आता वोटणी आणायची 29 ऑगस्टला तुम्ही दिलेले याच्यावर सगळ्यावर द्या. त्यांनी ऍग्री करेल त्या दिवशी बैठकीमध्ये. तुमचं काय होतं यांचं ऍग्री करेल ही गोष्ट. म्हणजे 2 वर्ष वयामध्ये सवलत भेटा बस खाली बाबा. नातेसंबंध हा एक वेगळा शब्द आहे त्याच्यामध्ये. कुळातील तर आहेत रक्तातील आहेत पण नातेसंबंध हा या दोन्हीपेक्षा वेगळा संबंध. कारण नातेसंबंध अशा पद्धतीचे येतो की जरांगे पाटील मराठी नाही आता ताणून धरू ना 29 ला आता अजून नातेसंबंध आहे. त्या दिवशी उदाहरणासहित आपण लिहून दिलेले आहे. विखे आणि लाड हे दोघं एकमेकाचे पाहुणे असं त्याला स्पष्ट लिहून दिलेलं आहे की नातेसंबंध म्हणजे काय. नातेसंबंध म्हणजे एकमेकांनी एकमेकाशी लग्न सोयरी केलेली सोयरी त्याला आपण नातं म्हणतो. त्याला आम्ही सांगितलं विखे पाटलाकडं कुणबीचं प्रमाणपत्र आहे व्हॅलिड आहे त्याची बहीण लाडला दिली तर लाड हा त्याचा मेवणा होतो. तुमचं सांगा काय होतं. मुलाची ही समिती आहे हैदराबाद गॅजेटनुसार त्या समितीच्या अहवालानुसार हैदराबाद गॅजेटनं प्रमाणपत्र देण्यात यावे असा त्या GR मध्ये नमूद. मुळात एक तर ही समितीच पाहिजे नाही. हैदराबाद गॅजेटनं देणाऱ्या प्रमाणपत्राला समिती गाव पातळीवरची समिती आहे स्थानिक चौकशी करणारी. इतर मागासवर्गीयांना ज्यांना प्रमाणपत्र दिले जातात त्यांना ती समिती लागू नये. ही फक्त मग कुणबी प्रमाणपत्र देताना समिती पाहिजे कसं. परत जरी ती समिती पाहिजे तर किमान त्या समितीमध्ये 2 मराठा समाजाचे प्रतिनिधी असावं अशा प्रकारची तरतूद करणं फार आवश्यक आहे. कारण द्वेष भावनेनं असलेले अधिकारी कुठलाच रिपोर्ट आणि कुठलेच चौकशी अहवाल द्यायला स्थानिक पातळीवर तयार नाही. आज लोक आपण तुमचं आपलं पण बरोबर आहे. होईल तुमचं पण बरोबर आहे पण गाव पातळी जर नसेल हा जर त्यांना काय एका दिवसात रद्द करतील ते उद्या त्याला काय होईल. आपल्याला टिकतील लोक. तुमच्याच अधिकाऱ्यांना दिलंय तुमच्याच अधिकाऱ्यांना दिलंय
त्याच्यावरच प्रमाणपत्र मिळालंय. ती ठेवायची असेल तुम्ही बसा खाली. किमान त्यामध्ये मराठा समाजाचा एक तरी शासकीय शासकीय पातळीवरचा म्हणतो मी आहे. नाही करता आता ही व्हॅलिडिटीला कामाला येते. दादा मी त्याच्यावर येतो व्हॅलिडिटीवर. आता ही व्हॅलिडिटीला कामाला येते. आपलं आंदोलन झालं त्यानंतर व्हॅलिडिटी मीच प्रश्न विचारायला ना, गॅजेटमध्ये तुम्ही पत्र दिले ते व्हॅलिडिटी कशी सांग, नाही तर तसा रूल तयार कर. तुम्हीच दिले पत्र, तुम्हीच व्हॅलिडिटी. त्याची व्हॅलिडिटी द्यावं लागेल. उदाहरणार्थ जालन्याला 6 आहेत दाखल केलेल्या व्हॅलिडिटी 6 आहेत. मी त्याच वेळेस विखेंना सांगितलं होतं ही व्हॅलिडिटी द्यायची. पोराने ऍडमिशन इंजिनिअरिंगला घेतलंय, नाही तर प्रमाणपत्र दिलं कशाला, GR काढला कशाला. त्यांनी सांगितलं आम्ही देतो, पण त्यांनी काय ते ऐकलं नाही. मग त्यांनी तातडीनं, ही झाला 2ला विषय, त्यांनी तातडीनं अचानक एक बैठक बोलवली शिंदे समितीची आणि त्यांची, आणि कलेक्टर मराठवाड्यातले ऑनलाईन घेतले. त्याच्यात ज्याने आडिली त्याला म्हणलं तू बैठकीत जा, म्हणजे तिथून ऑनलाईनला उपस्थित राह. तू आडविली ना, तुला काय प्रश्न आहे ना याच्यामुळे होत नाही सांग. ते इकडंच लागलं थोडं थोडं उडायला. ते म्हणतो मी काय बसू बाबा, मग मला नोकरीवरून काढते ना, आणि म्हणलं मग तू व्हॅलिडिटी कम द्याय ना. म्हणजे हे सुद्धा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण ना ज्यांचे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र गॅजेटनुसार दिले त्याची व्हॅलिडिटी कशी देणार हे क्लिअर करा. आणि लगेच 6 ते तुम्हाला ही आहेत उदाहरण आहेत. 6 जणांनी दाखल केले आणि आत्ताच्या आता अर्ज केलाय का नाही, 4 महिने झाले अर्ज केला आणि दी त्या व्हॅलिडिटी. मग आपलं हे सुईला लागेल. इकडं कुणाच राहिलं का कदम पाटील? हा, मला काय वाटतं दादा, आपण हे सगळे मुद्दे आलेले आहेत, काय करणार नाही. पण हा मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेट जे काढलेला मराठवाड्यातला मराठा हा बहुसंख्य कुणबी आहे, तो गॅझेटवर तयार होते, सिद्ध होते, आपल्याला जातात समाजासाठी गेलेले. मग मला असं त्याच्यात काय अमेंडमेंट करता येईल का, आपण सांगून समितीला की मराठवाड्यातला मराठा हा त्यावेळेसचा कुणबी मराठा आहे, म्हणून आजचा हा मराठा सगळा कुणबी आहे. त्याच्यात काय करता येईल का? म्हणलो आपण ते बी म्हणलो नाही झाला बी म्हणलो बी त्यांना असं, पण त्यांचं म्हणणं काय गॅजेट मध्ये जेवढे तेवढे घेतो. माझं म्हणणं काय आहे की ते होय ना. कुणबी समाज सुरुवात होईल ना. त्याचं एक बारीक कृती काय आहे, एकच संपवतो माझं एक झालं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला कोणी प्रमाणपत्र दिलं जातं त्याची शिंदे समिती नेमलेली आहे. शिंदे समिती, त्या शिंदे समितीनं जर प्रमाणपत्र दिलं तर ते आपल्याला कुणाकडे घेऊन जायची व्हॅलिडिटी किंवा काय, त्या शिंदे समितीनं ती व्हॅलिड करून आणावं. त्यांनी कोणती शोधून दिली आपल्याला नोंद, तर मग त्याच्यात कुठं तुम्हाला काय त्याच्यात तुम्हाला डाऊट वाटलेलाच नाही म्हणून आमच्या नोंदी सापडल्या, तुम्ही शिक्का मारून दिलेला आहे. मग अजून आम्हाला व्हॅलिडिटीला त्रास काय? मग त्या शिंदे समितीनं जर त्या व्हॅलिडिटेशनचं जर काम हाती घेतलं तर ते दोन्ही यंत्र देशाचा रोल बदलित आहे का? मला जे जे खरं आहे ते माझ्याकडून करून घ्या. मराठ्यांनी माझा पुरेपूर उपयोग करा. आणि दुसरी एक गोष्ट, हैदराबाद जे आहे मराठवाड्याच्यासाठीच आहे. आता याला लय वाटतं बोलून दिलं नाही. हा ना, आणि मोळ हा हा आलं ध्यानात नाही. आपल्याला ती निघलेली आहे, तिकडली गाव आहे. याला बिचारायला लय वाटतं ताणून धरील. हा नाही सर, ते तुम्ही मी तेच मुद्दा सांगितलाय की आपल्या 2 सप्टेंबरच्या ज्या नुसार प्रमाणपत्र भेटतात याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटतात. आपण मराठा सेवकांची टीम घेऊन त्या ठिकाणी जर पद्धतशीरपणे विचारलं तर ते द्यावंच लागणार आहे. आणि आता म्हणून सांगितलं 2002चा जो कायदा आहे आणि 2012चा जो व्हॅलिडिटीशी संबंधित आहे त्याच्यामध्ये जर रूल बदलले आणि हैदराबाद गॅजेट किंवा 2 सप्टेंबर रोजीचा जी त्याच्यामध्ये समावेश केला तर व्हॅलिडिटी काय रूल बदलायचे त्याच्यात? रूल काय असं काय वर टाकले पाहिजे, रूल काय हा. काय कसं होणार आहे? मी सांगतो एक मिनिट. थांबा ना, ते लय वाटतं बोलत आहेत म्हणा. दादानी सांगितलं ते परत म्हणते मला रोखीत येत मध्ये. नंबरचा जो GR निघाला आहे 2 सप्टेंबरचा अतिशय उत्कृष्ट आहे. कुळ जो आहे ना मुद्दा समावेश झाला, कुळानुसार जर आलेला आहे तर तो तिथे 2002च्या कायद्यामध्ये ते घ्यायला पाहिजे. कुळामध्ये सिद्ध झाल्यावर कुळ शब्द आणि ते 2012च्या कायद्यात घ्यायला लावायचं. 2012च्या याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. ते झाला की आपोआप होऊन जातो व्हॅलिडिटीचा प्रश्न. आता हाच एका ओळीचा आपण याच्यामध्ये विषय संपला. मला असं आता काय व्हायला माहितीये का, वाटतं प्रमाणपत्र एकाच ओळीमध्ये आपण याला सांगू असं करू शकतो. प्रमाणपत्र देते वेळेस काय करायला लागले ते द्यायला लागले तर, आणि व्हॅलिडिटी म्हणून अडचण यायला लागले तर. आणि दुसरं अजून आहे की प्रत्येक SDM असतील किंवा तहसीलदार असतील ते जे ऑनलाईन वाले आहेत ना त्यांच्यावर दबाव टाकतात की तुम्ही अशा प्रकारचे प्रमाणपत्र दाखलच करूनच घेऊ नका. हा एक महत्वाचा मुद्दा आहे दादा. त्याच्यामुळं प्रमाणपत्र दाखल न होण्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे. याची एक ओळ बघा, एकच ओळ टाकायच्या एक मिनिट बोलतो बघ. एकच ओळ टाकायच्यामध्ये की जो गृह समितीचा दिलेला प्रमाणपत्रासाठी घेतलेला अहवाल आहे तोच अंतिम पडताळणीपर्यंत अहवाल ग्राह्य धरावा. डबल सांगा. जो गृह समितीचा गृह चौकशीचा जो अहवाल असेल तो प्रमाणपत्र काढण्यासाठी तोच अहवाल
अंतिम जात पडताळणीसाठी ग्राह्य धरावा, विषय संपला. आणि 67 कोटीचे खासदार आणि पुरावा. हे दोन गोष्टी. समितीचा विषय संपला. अहवाल एक विषय असा होता दादा अहवाल चौकशीचा अहवाल हा. ते नदीच आहे ते व्हॅलिडिटीसाठी काय ग्राह्य झालं धरावा. म्हणजे सर्टिफिकेट काढण्यापासून व्हॅलिडिटी पर्यंत. अंतिम बराच त्याला जात कायदेशीर पडताळणी अधिकार द्या. ग्रह चौकशी समितीला. ऐका ना, याच्यामध्ये काय काळे पाटील याच्यामध्ये काय त्रुटी आहे तुम्हाला ते सांगतो. अधिकारी सगळेच काही खराब नसतात आणि सगळेच काही चांगले नसतात. काही चांगल्या अधिकाऱ्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे, श्याम पाटील तुम्ही आमच्या बोकांडीवरून बसता, याचं सर्टिफिकेट का देत नाही. त्याचा अर्थ आम्हाला कुठेतरी बॅरिकेडिंग आहेत, आम्हाला कुठेतरी मर्यादा आहेत. जर यदा कदाचित 2 सर्टिफिकेट मधला अंदाज लावायचा असेल तर वंशावळ जुळते वेळेस आमच्याकडे कायदेशीर पुरावा असल्याशिवाय आम्ही सर्टिफिकेट देऊ शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भराट सरांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं ना, गॅजेटेर मध्ये असणारी जातनिहाय आकडेवारी हे पकडून तुम्ही सरसगट कुणबी जात प्रमाणपत्र द्या. अधिकाऱ्यांची सगळ्यात जास्त गोष्टी त्या ठिकाणी होते. त्यांना असे आदेश आहेत किंवा त्यांचा कायदा असा सांगतो, प्रत्येक नोंदीच्या पुढे हे नाव असलं पाहिजे. आकड्यावर आम्ही नोंद देऊ शकत नाही. संख्येच्या ठिकाणी असलेल्या तर बराट सरनं म्हणलेल्या ह्या गोष्टीला संख्येप्रमाणे मग आपण संख्येला काय जोडू 67चा, मग दुसरा कोण बी कोण दाखव. हा संख्येप्रमाणेच बोलतो. चला आम्हाला देऊ गॅजेट मध्ये तुमचं म्हणणं आहे ना मराठी हे कोण बी नाही, आणि मग इथले कोण बी पुढे गेले दाखव, परदेशात जाऊन बघू तुम्ही. त्या गावात असायला पाहिजे ना. जाऊ द्या ना, पण तुम्ही जास्त घोळ करण्यापेक्षा मी सरळ प्रश्न विचारला त्यांना. याच्या मागे बी तुम्ही जर मीडियात ऐकला असला ना, आज बी विचारतोय आणि 29ला विचारतो. आम्हाला एकही हैदराबाद गॅजेट प्रमाणे देऊ नको, संख्येप्रमाणे. पण ही संख्या होती हे कुणबी कुठे आहेत? हे परदेशात गेलेत का? मी इमान घेऊन जातो परदेशात बघून येतो मराठाची हाय का ह्यो, नसेल तर मग दी हाय हेच आहेत. आणि त्याच्यासाठी पुरावा फक्त एक हा, एक मुद्दा गृह समिती पुरावा. हेच करू. ग्रह नाही, त्यांचं म्हणणं आहे ना बाबा गॅजेट प्रमाणे याचं नाव नाही तर मग हे कुणबी कोण? आता 2,53,000 छत्रपती संभाजीनगरांनी जालन्यात येत. उदाहरण आकडा कमी जास्त होईल. हे 2 लाख गेले कुठे तवाचे? आता वाढली असते का कमी झाली असते? काही पण ते कुठे तेवढे तर दिना, त्याचं तर मग वंश वाढा असेल ना. आम्हाला बाकीचे संख्या जेवढी दिली तेवढी ते तर धरलं धरलंय बी, आणि मागच्या बैठकीत बी म्हणून 1891 आणि कुल ते नातेसंबंध आणि हे जे तुम्ही बोलले ना संख्येचं स्पष्टीकरण, या 2 गोष्टी झाल्या सरसकट येतातच त्याच्यामध्ये. मी त्यांना त्याविषयी एक प्रश्न विचारला होता. आजपासून येतच म्हणजे ती भाषा वापरली नाहीये. आम्ही पहिल्यांदा असं म्हणलो त्यांना की बाबा हे संख्येप्रमाणे द्यायला तयार आहेत का? मग तुम्ही म्हणे हो. मग म्हणे आता हे कसं शोधायचं, का करायचं? म्हणलं 1967चा खासरा लावा सगळ्याला. असल तर तोच होता, नसल तर नाही. आणि नसतं मग मला हे मराठी दाखवा, हे कुणबी कुठे गेले. 2च प्रश्नाची उत्तर द्या. मग त्यांनी ते कुठं काय नंतर गोळ घालायला सुरू केलं. काय म्हणते त्याला ती एसओपीचा आनंद, आमकच आनंद, तमकच आनंद. वाटोळ झालं. हा, म्हणजे हे गोळ सुरू केले मग त्यांनी. गॅजेटेर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे 10 वर्षात 1891, 18 पुन्हा तुम्ही 1900 1884, 1901, 1909 हा पुढे या सांगा. प्रत्येक गॅजेटेर मध्ये संख्या व्हेरी झाल्या, म्हणजे वेगवेगळ्या संख्या त्यांनी सुद्धा पडल्या. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला तोही संदर्भ देता येणार नाही. अधिकाऱ्यांचंही असं म्हणणं आहे हा. की आपल्या देशातला उपलब्ध कायदा काय आहे, मी ह्या आमच्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. आपल्याला मनोजदादांच्या आंदोलनात एक चांगली गोष्ट काय झाली, शिंदे समितीची स्थापना झाली. हा कुणबी नोंदी शोधायला. मी एक प्रॅक्टिकल अडचण सांगतो मनोजदादा. तुळजापूरमध्ये आम्ही एका शाळेत